श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? मजेत ना? मी पण एकदम मजेत. तर मी आहे तुमची श्वेता आणि आज आहे ना रविवार आहे. अर्शू प्रणित गेलेले आहेत ट्युशनला. त्यांचे कशाचे क्लास लावले ते तुम्हाला तर माहितीच आहे. आणि तब्येत म्हणाल तर अजून पण फारशी काही बरी नाही आहे. तरी पण मी प्रयत्न करते लवकर पटकन असं बरं व्हायचं, सगळ्या काही गोष्टी रुटीन सगळं सेट करण्याचा, पण होत नाहीये. चला बाकीच्या गोष्टी सगळ्या साईडला ठेवूया. आणि मला आज आहे ना जेवणासाठी, आणि खरं सांगू का, सगळे कामं तसेच पडलेले आहेत. आज काहीच काम झालेलं नाहीये, कारण उठायला पण उशीर झालेला होता. आणि म्हणजे उठली होती मी लवकर, पण मग कंटाळा केला. परत लोळत होती. झोप तर नव्हती लागत पण लोळत होती, कारण खूप जास्त त्रास होता. कंबर वगैरे खूप जास्त दुखत होतं आणि चालायला वगैरे पण त्रास होतोय मला. त्याच्यामुळे मी काय उठलीच नाही आज लवकर, खरं सांगायचं म्हटलं तर. म्हटलं जाऊ द्या, आज असा पण रविवार आहे, पटकन उठून तरी काय करणार. अर्शू प्रणित ट्युशनला जाणार होते आणि त्यांचे पप्पा पण काय घरी नाही राहत. म्हटलं चला जास्त काय नाही, होऊन जाईल सगळं. हळूहळू सगळ्या गोष्टी आपण घरातले कामं करून घेऊ. काम तर काय आपल्यालाच करायचे. दिवसभर केले काय आणि लवकर केले काय. लवकर जर केले तर परत दिवसभर लोळत बसणार आणि अजून जास्त त्रास होणार. त्याच्यापेक्षा म्हटलं आज हळूहळू कामं करूया आणि म्हणजे दिवस पण जाईल. तसं वरती पण खूप पसारा करून ठेवलेला आहे, पण मला वरती जाता येत नाहीये. खरं सांगायचं म्हटलं तर प्रणीतचे पप्पा सांगत होते का वरती खूप पसारा झालेला आहे. सगळे कपडे वगैरे कपाटामधले विस्कटलेले आहेत. आता कोण विस्कटणार, तुम्हाला तर माहितीच आहे. मुलं घरामध्ये असलं तर या सगळ्या गोष्टी होतच राहतात नाही का. तर मग अर्शू प्रणितने सगळं कपाट घाण करून ठेवलेलं आहे, पण मग मला वरती चढायला त्रास होतो. त्याच्यामुळे मी काय वरच्या रूममध्ये गेलेली नाहीये. जेव्हा मला बरं वाटेल, म्हणजे मी कम्फर्टेबल होईल, चालायला वगैरे मला जेव्हा येईल तेव्हा मी जाईल आणि सगळं कपाट वगैरे नीट करेल. आता तरी सध्या मी जाऊ शकत नाही. म्हटलं बघू, करू काहीतरी. आणि आता जेवण बनवते. जेवणामध्ये काही नाही, आज भाजीपाला आणायला जायचा होता, पण मग ते लवकर गेले आणि अर्शू प्रणितला पण तेच घेऊन गेलेले आहेत आणि मला काही जमणार नाही. त्याच्यामुळे मग मी घरीच आहे. आता म्हटलं जेवणासाठी काय बनवायचं, मग दही आणलं. आता बनवते कढी. आणि जास्त काही नाही, काय तब्येत बरी नाही त्याच्यामुळे काय जास्त शूट पण करता येत नाही. असं होतंय, कामं पटकन आवरून घेऊ आणि निवांत आराम करता येईल. त्याच्यामुळे मी काय शूट पण करत नाहीये मी. तर बस आता जेवणामध्ये मी काय जास्त बनवणार नाही. कढी, भात आणि चपाती एवढंच बनवणार आहे. कपडे पण धुवायचे बाकी आहेत आणि जास्त वेळ उभी राहिली ना तर मला जमत नाही, खरं सांगायचं म्हटलं तर. आणि काय होतंय ना, नाही ते आता आता सध्या तरी नाही सांगत मी. नेक्स्ट टाइम नक्की सांगेल. नेक्स्ट टाइम म्हणजे पुढचा व्हिडिओ नसणार आहे तो. वेळ येईल तेव्हा मी नक्की सांगेल. आणि त्या गोष्टीमुळे माझे आणि प्रणितच्या पप्पांचे थोडेसे भांडणं पण झाले होते. भांडणं नाही म्हणता येणार, का ते दिवशी मला बोलत होते का तू हा निर्णय घेतला, मला नाही वाटत तो योग्य आहे, असं तसं हे ते चालू होतं त्यांचं. पण मला असं वाटतंय भविष्यामध्ये कधीतरी त्या आपल्याला करावाच लागणार होत्या, मग नंतर कधीतरी करायच्याच आहेत. तर मग आता का नको, आता सुरुवात केली तर काय अडचण आहे नाही का. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही येणार ना आपल्याला. आणि आता असे प्रॉब्लेम येत आहेत, जाऊ द्या. ते मी आता नाही सांगत तुम्हाला, आता त्या विषयावर मी बोलत नाही. एक दिवस मी नक्की तुम्हाला सांगेल, म्हणजे लवकरच सांगेल मी तुम्हाला. आता मला वाटतंय का ती वेळ येते तुम्हाला लवकर सांगण्याची. तर आणि आता मी सध्या घरातलं रुटीन वगैरे तुमच्यासोबत शेअर नाही करत, अशाच थोड्या थोड्या गप्पा मारते आणि घरामध्ये वगैरे काय चाललंय काय नाही ते तुम्हाला सांगते. घरातलं मी जे काम वगैरे आवरते ते कसं आवरते ना, आता मलाच माहिती आहे ते मी कामं कसे करते काय. आणि अर्शू प्रणित पण थोडंफार मला काम करू लागतात. काल मला भेटण्यासाठी माझी छोटी जाव, माझे दीर आणि मावशी काका पण आले होते, पण मी काही शूट वगैरे नाही केलं. पण एका गोष्टीचं खूप वाईट वाटतंय की बाबा ते आले आणि त्यांना चहा पाणी त्यांनीच त्यांचा केला, त्यांनीच जेवण वगैरे केलं आणि मी नुसती बसून होते. तर ते नाही छान वाटलं यार. आपल्यासाठी ते एवढे लांब आले आणि त्यांनीच सगळ्या काही गोष्टी करायच्या. असो, ते काही लांबचे नव्हते कोणीतरी, ते माझेच माणसं होते. तर बस जास्त काही नाही. आज इथंच थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि छानशा व्हिडिओमध्ये. तर चला, बाय बाय.